माहिती असाव्या अशा काही गोष्टी आपल्याला हे माहिती आहे का? आता सेल्फ हिलिंग कॉन्क्रीट हे काम कसं करतं? तर हे जे आहे केमिकल आणि ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे. याच्यामध्ये बॅक्टेरियल सेल्फ हिलिंग हे जे पहिला प्रकार आहे, याच्यामध्ये बॅक्टेरिया म्हणजे बॅक्युलस स्पेसिस असेल किंवा कॅल्शियम लॅक्टेट असेल हे मिसळलेले असतात. आणि जेव्हा एखाद्या भिंतीमध्ये किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये क्रॅक निर्माण होतात आणि त्याच्या आतमध्ये पाणी शिरतं, त्यावेळेला हे बॅक्टेरिया सक्रिय होतात आणि बॅक्टेरिया कॅल्शियम कार्बोनेट तयार करतात, जे त्या क्रॅक्समध्ये जाऊन ते भरतात आणि दुरुस्त करतात. सेकंड जो पार्ट आहे तो आहे कॅप्सूल आधारित सेल्फ हिलिंग. त्याला कॅप्सूल बेस्ड हिलिंग म्हणतो. याच्यामध्ये जे पर्टिक्युलर मायक्रो कॅप्लस आहे, ज्याच्यामध्ये विशेष केमिकल भरलेले असतात. जेव्हा कॉन्क्रीटमध्ये क्रॅक्स पडतात तेव्हा या कॅप्सूल ज्या आहेत त्या पर्टिक्युलर कॅप्सूल फुटतात, त्यातील केमिकल बाहेर पडतं, ते त्या क्रॅक्समध्ये जातं आणि त्याच्यामध्ये त्याला रिकवर करतं. आता तिसरा प्रकार आहे तो आहे ऑटोनॉमस एक्सपांडिंग कॉन्क्रीटचा. या टेक्नॉलॉजीमध्ये काय आहे की नेमकं जे हायड्रोजेल आहे, जे पाणी शोषणारा पर्टिक्युलर पार्ट आहे, ते वापरलं जातं. याला पाणी लागलं की हायड्रोजेल जे आहेत ते फुगतात आणि ज्या क्रॅक्स आहेत ते बुजवतात. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल्फ हिलिंग कॉन्क्रीटचे नेमके फायदे काय, ॲडव्हान्टेजेस काय? तर सगळ्यात महत्त्वाचं, कॉन्क्रीट स्ट्रक्चर तुमचं जे आहे ते स्ट्रॉंग मिळतं, लॉंग लाईफ मिळते, लो मेंटेनन्स येतं आणि वॉटर सिपेज जो आहे तो नसतो तिकडे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या जे कन्स्ट्रक्शन असतात हे इको फ्रेंडली असतात, कारण सिमेंट कमी वापरलं जातं, त्याच्यामुळे कार्बन जे आहे ते इमिट कमी होतं. आता सेल्फ हिलिंग कॉन्क्रीट नेमकं कुठे वापरतात? डेफिनेटली ज्या लेटेस्ट ट्रेंडच्या बिल्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये, स्मार्ट इमारतीमध्ये, ब्रिजेस आणि हायवेजमध्ये, त्याच्याशिवाय जे जलसंधारण प्रकल्प आहेत, जलाशय आहेत, बंधारे आहेत, याच्यासाठी, या स्ट्रक्चरसाठी हे सेल्फ हिलिंग कॉन्क्रीट वापरलं जातं. अशाच प्रकारची माहिती पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि लाईक करा. थँक्यू.